पणजी आजी म्हणजे मायेचा साठा. बाळासाठी फक्त आशीर्वादच तिच्या होता. तिचं हसू, तिचं रडू सगळं मनापासून समजते. जीवापेक्षा जास्त ती पंथीचीच काळजी करते. पंथीचं रडणं जसं पडतं कानावर, तिचं होतं धडधड आणि घेते तिला मांडीवर. थोपटण्यातून मिळते मायेची ऊब. पणजीच्या मांडीवर पंथी शांत झोपते खूप. पंथीची अंघोळ पणजीच करत असते. पाण्याचं तापमान आधीच हाताने बघते. अंघोळ करताना हळूवार हात फिरवते. एक थेंब जरी गार वाटला तरी लगेच थांबते. पोटावर, पाठीवर हळूच शेक देते. हाताची ऊब बाळाच्या अंगात उतरते. तेल लावून मायेने हलकसं चोळते. तिच्या प्रेमातच बाळ निरोगी वाढत राहते. बाळ हसलं की पणजी लगेच ओवाळते. हळूच नजरेपासून तिला सावरते. कधी काळा टिळा, कधी हळूच कुशीला घेते. तिच्या आशीर्वादातूनच दृष्ट दूर झटकते. तिच्या बोटांना धरून खेळायला शिकवते. छोट्या हसण्यांवर पणजी मनापासून हसते. कधी साळसूद आवाजात गोष्टी सांगते, तर कधी खेळताना स्वतःच वय विसरून जाते. पंथीच्या पावलांनी तिचं बालपण जागतं. सारं विसरून ती बाळासोबतच हसते. खेळता खेळता होते पुन्हा छोटं मूल, प्रेमात न्हालेलं, निरागस आणि खरंखुरं फूल. पण जेव्हा पंथीला सोडून जाण्याची वेळ येते, तेव्हा पणजीच्या डोळ्यातही पाणी साचते. ओठांवर हसू ठेवत मनातली खंत ती लपवते. मी परत येईन ग बाळाकडे, हेच शब्द शेवटी उरते.